संजय कुलकर्णी संजय कुलकर्णी संजय कुलकर्णी संजय कुलकर्णी यांचं निलंबन झालं पाहिजे. संजय कुलकर्णी यांचं निलंबन झालं पाहिजे. संजय कुलकर्णी यांचं निलंबन झालं पाहिजे. तुम्ही पर्यावरण विभागाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. जी घटना झाली त्या घटनेकडे कुणीही गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष न देत नाही. कारण की जी यंत्रणा ज्यावेळेस घटना झाली त्यावेळेस जर पोहोचली असते अनेकांचा जीव त्या ठिकाणी वाचला गेला असता. अजून देखील नातेवाईकांना त्या ठिकाणी अद्याप त्यांच्या ठिकाणी असणारे कामाऱ्या व्यक्तींचा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे त्यांना त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही. अजूनही ते आशा लावणे की आमच्या त्या ठिकाणी व्यक्ती जिवंत असेल, परंतु अशा या दुर्घटना घडली तर त्यावेळेस या ठिकाणी गुन्हे दाखल होऊन त्या ठिकाणी अधिकारी निलंबित व्हायला पाहिजे होते. आतापर्यंत ज्यावेळेस घटना झाली ते 1 तासाच्या आत ही कारवाई व्हायला पाहिजे होती. आज तिसरा दिवस आहे. प्रशासन यंत्रणेबाबत काय बोलतो? प्रशासन यंत्रणेचं त्या ठिकाणी शून्य काम चालू दिसते. कारण की आता त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी यंत्रणा चालू झाली तर जर ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस जर यंत्रणा जोरात चालू झाली असती अनेक त्यांचा जीव त्या ठिकाणी वाचला गेला असता. इक्विपमेंट आणि यंत्रणा हे सफिशियंट आहे का? नाही त्याच्याबद्दल त्यांनी एकदम आपण ज्यावेळेस जी घटना घडतो त्या ठिकाणी तिकडे सुविधा उपलब्ध पाहिजे. कारण की हा एवढा डोंगर त्या ठिकाणी वाढत चाललाय तर त्याच्या मागे जे अधिकारी त्यांनी त्या ठिकाणी त्या सुरक्षा कवच त्या ठिकाणी केलं पाहिजे होतं. अजिबात नाही, ही कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती नाहीये. हा मॅन मेड आयलंड आहे. हा काही कुठला डोंगर नव्हता. हा कचऱ्याचा डोंगर हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाने तिथं उभा केला होता. तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे GR पाहिला तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की कचरा डेपोमध्ये 20 मीटरच्या वरती खरं तर तो डोंगर गेला नव्हता पाहिजे आणि त्याला स्पष्टपणे नॉर्म्स GRचे क्लिअर आहेत की 20 मीटर पर्यंतचाच डोंगर पाहिजे. परंतु आज जर आपण त्या कचरा डेपोमध्ये जाऊन जर पाहिलं आता सुद्धा 50 मीटरच्या वरतीचा डोंगर त्या ठिकाणी उभा आहे आणि बफर यार्ड मध्ये ज्या ठिकाणी बांधकाम करायची परवानगी नाही त्या ठिकाणी एवढी मोठी बिल्डिंग उभी होती की त्याच्यामध्ये फक्त 6 मीटरचा एक रस्ता होता आणि तो पूर्ण कचऱ्याचा डोंगर होता. तो संपूर्ण डोंगर त्या ठिकाणी त्या बिल्डिंग वरती कोसळला आणि ती बिल्डिंग पूर्ण नेस्तनाबूत झाली. म्हणजे हे केवढी मोठी खरं तर एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटची निष्काळजीपणा होता आणि आमची शिवसेना पक्षाच्या वतीने हेच मागणी आहे की एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचे जे अधिकारी ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती सक्त कारवाई, निलंबनाची आणि अटकेची कारवाई आमच्याकडनं आम्ही मागणी करतोय की कमिशनरांना की ती करा आणि जे लोक त्या ठिकाणी मृत पावले त्यांच्या घरच्यांबरोबर त्यांच्या नातेवाईकांबरोबर कमिशनरांनी बसून त्यांना जी काही आर्थिक मदत प्रशासन म्हणून आपल्याकडनं करण्यात येऊ शकते ती सगळी मदत खरं तर महापालिकेने त्यांना केली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये त्यांना नोकऱ्या महापालिकेच्या माध्यमातून इकडे उपलब्ध करून दिल्या पाहिजे. अशा सगळ्या ज्या बाबी आहेत त्या कमिशनर साहेबांनी त्या ठिकाणी येऊन खरं तर बोलल्या पाहिजे. 50 तासाच्या वरती खरं तर वेळ उलटून गेली आहे परंतु अजून सुद्धा आपल्याला तिथली किती लोक आहेत हे सुद्धा माहीत नाहीये. त्याच्या खाली त्याचं यश आपल्याला आलेलं नाहीये. अशा पद्धतीने अतिशय निष्काळजीपणे खरं तर ते काम चाललंय. आज कमिशनर सांगतात की आम्ही 15 मशिनरी तिथं लावलेल्या आहेत परंतु आम्ही काल सगळे शिवसेनेचे नगरसेवक त्या ठिकाणी गेलो होतो आणि फक्त 2 पोकलँड त्या ठिकाणी काम करत होते. हेच जर पहिल्या दिवशी केलं असतं तर जे आता लोक आपण शोधतोय त्यांची अवस्था काय तर ते त्या ठिकाणी खरं तर त्यांचा जीव वाचला असता. अशा पद्धतीने जोपर्यंत आयुक्त साहेबांकडनं आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आश्वासन मिळत नाही की त्या अधिकाऱ्यांवरती एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटच्या कारवाई ते करणार आहेत का नाही करणार आहेत, त्या नातेवाईकांना त्या घरच्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सगळ्या बाबी जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहे. काय सांगाल? आज दुर्घटनेचा तिसरा दिवस आहे. त्याची परिस्थिती काय सांगाल? आयुक्त कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्याची गरज का लागली? कारण माननीय आयुक्तांनी असं स्टेटमेंट दिलं की हे नैसर्गिक आपत्ती आहे. आम्हाला त्यांना सांगायचंय की ही नैसर्गिक आपत्ती नाही, ही मानवनिर्मित आपत्ती आहे. कारण सगळ्या म्हणजे जे निष्कर्ष आहेत त्याचा भंग करून सगळ्या अटी शर्तींचा भंग करून या ठिकाणी काम चाललं होतं आणि ही जी माणसं आज दगावलेली आहेत त्याला संपूर्णतः जबाबदार या पर्यावरण विभागाचे मुख्य संजय कुलकर्णी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत योगेश आल्लाट हे दोघं जण जबाबदार आहेत असं आम्ही त्यांना सांगू इच्छितोय. त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना निलंबन त्यांचं झालं पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर घरी पाठवलं पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि त्याच्या प्रकारच्या ज्या काही
स्वच्छ भारत अभियानाचा काही जे निष्कर्ष आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे की 20 मीटरच्या वरती उंची नसायला पाहिजे, ते सगळे आम्ही बरोबर घेऊन आलेलो आहोत. आणि आयुक्तांना जबाबदारी निश्चित करायला अवघड जाऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या हातात देतोय. तरी सुद्धा आयुक्त आज ह्या गोष्टीकडे कानाडोळा करतायत. कुणाला वाचवतायत, कशासाठी वाचवतायत, कुणाच्या म्हणण्यावर न वाचवतायत, असा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही जोपर्यंत आयुक्त साहेब आम्हाला लेखी देत नाहीत की ते करणार काय आहेत आणि कधी करणार आहेत, तोपर्यंत आम्ही इकडचं ठिय्या आंदोलन संपवणार नाही. योगेश आल्हाट यांच्या बाबतीमध्ये नगरविकास खात्यामध्ये आणि महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये अशी तक्रार आलेली आहे की त्यांनी जे पदवी घेतली आहे ती महानगरपालिकेमध्ये सर्व्हिसमध्ये असताना घेतलेली आहे. सर्व्हिसमध्ये असताना इकडेही थंबचं त्यांची हजेरी आहे आणि तिकडे कॉलेजमध्ये सुद्धा 75% हजेरी असल्याशिवाय तुम्हाला डिग्री मिळत नाही. दोन्ही ठिकाणी एक माणूस प्रेझेंट कसा असू शकतो? आमचं म्हणणं आहे ते महानगरपालिकेमध्ये होते म्हणून त्यांनी घेतलेली पदवी ही बोगस आहे आणि ती बोगस पदवी असल्यामुळे त्यांना ह्याच्यातलं काही कळलं नाही मोशी कचरा डेपोला, म्हणून ते जबाबदार आहे. प्रकल्प झाला म्हणजे प्रकल्प हा जो आहे वेस्ट टू एनर्जी, हा प्रकल्प आता माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेला आहे. प्रशासन काळामध्ये याच्यावरती पुन्हा म्हणजे मोठी जबाबदारी आलेली आहे आणि ह्या ठिकाणी एकच नाही 4 ते 5 वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट सुरू आहेत. त्याच्यामध्ये लिचिंगचं आहे, एक लिचटचं आहे, कॅपिंगचं एक आहे, बायो मायनिंगचं एक आहे, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि हे सगळे कर्मचारी हे सगळ्यांचे मिळून होते. कारण कॅन्टीन या ठिकाणी ते जेवायची वेळ होती, जेवायला गेले होते, त्यामुळे ते एका ठिकाणी सापडले, दुर्दैव आहे. आणि ह्याच्यावर त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा चालू नव्हते, त्यामुळे तुम्हाला आता सांगता येत नाहीत की नक्की किती लोक तिथं होते. म्हणजे हे सगळं आहे निष्काळजीपणा आहे आणि हा जो आहे हा मनुष्यवधाचाच गुन्हा होऊ शकतो. त्यामुळे आमची ती मागणी आहे. नाही, आम्ही ह्याची दाद मागणार, वेळ प्रसंगी कोर्टामध्ये सुद्धा जाणार आणि जे जे कोणी या गोष्टीमध्ये अनैसर्गिकपणे मदत करते त्या सगळ्यांवरती कारवाई करण्याचा आम्ही मागणी करणार. आज तिसरा दिवस आहे. लेटेस्ट परिस्थिती नेमकं आपल्या लोकांशी संपर्क झालाय का नाही, काय परिस्थिती आहे त्याबद्दल आपल्याला काय कळलं? त्यांच्याकडनं काही डिक्लेअर केलं जात नाहीये, परंतु आमचे जे जिथं माझ्या वॉर्ड मधला एक जण आहे त्याचा भाऊ जो आहे अक्षय सावंत,